धन्यवाद हर्षल. चला आपण लगेचच पुढच्या मॅच कडे जातोय जिथे दोन टीम आपला विपक्ष आपण जर पाहिलं तर आपला भेटीला आले. हा सामना दोन्ही टीम बलाढ्य. एका बाजूने टीम गजानन स्पोर्ट्स 4747 तर दुसऱ्या बाजूने एमजे फायटर. या दोन टीम दरम्यान ही मॅच मैदानाच्या आतमध्ये गजानन स्पोर्ट्स 4747 ही टीम ज्या टीमनं बलाढ्य धावसंख्येनं तो सामना जिंकला होता 39 धावसंख्येनं ती मॅच जिंकली होती आणि त्या मॅच मध्ये जो सुपरस्टार राहिला होता तो अर्थातच खर्डी कसारा विभागाचा आयकॉन कुणाल पांढरे आणि आता त्याच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय त्याची साथ देण्याकरिता ऑल इंडिया आयकॉन ऋषी शेलार. दोन्ही संघाचे 12th मंथ लवकरात लवकर ते कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचायचे आहेत. ज्या टीमचा 12th मंथ पोहोचणार नाही त्या टीमला पेनल्टी दिली जाईल 2 धावांची. याची देखील नोंद घ्यायची आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीम्स करिता आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एमजे फायटर तर एका बाजूने टीम गजानन स्पोर्ट्स 4747. या दोन्ही टीम ज्या खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मधनं करून इथपर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर या मॅच मध्ये मॅच चांगली होईल कारण दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत आणि दोन्ही टीम ज्या तुल्यबळ टीम आहेत त्या एकमेकाच्या विपक्षात दाखल झाल्यात. चला गेम ऑन. पहिला बॉल जिथे हेमंत सोकांडे ऑल इंडिया आयकॉन तो देखील त्याला आपण पाहत आहे. बघा समोर ज्या गाड्या पार्क केल्यात त्या तिथनं आपण हटवा कारण त्याचं रिफ्लेक्शन थेट मैदानामध्ये बॅटर्स वरती होत आहे खेळाडूंवरती होत आहे. विशाल घावड आपण आपली गाडी कृपया प्लीज ती आपण क्रीजच्या समोर पार्क करू नका कारण त्याचं रिफ्लेक्शन थेट मैदानामध्ये खेळाडूंच्या डोळ्यावरती होतं. मॅचला जशी सुरुवात होईल आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जिथे स्ट्रायकर एंड वरती कुणाल पांढरे मागच्या मॅच मध्ये नॉट आउट राहिला होता. या स्पर्धेत अर्धशतक झळकवण्याचं काम त्यानं पहिल्या मॅच मध्ये केलंय. नॉट आउट 82 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली होती परंतु आता जोडीमध्ये थोडासा चेंजेस आहे कारण इथनं ऋषी शेलार तो नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा. या टीमचा ऑल इंडिया आयकॉन आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा दाखल झालाय. खरं तर आपण पाहू शकताय मागच्या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. बॉलिंग खूप चांगली केली परंतु आता बॅटिंग करण्याकरिता त्याला प्रमोट केलंय. सलामी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. पहिला बॉल गेम ऑन. पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं. पहिल्या बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट हलक्या हातानं फक्त पुश केलं. पुश करा आणि खुश रहा या पद्धतीचा तो स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहिले. कुणाल पांढरे पहिल्या बॉल वरती सिंगल घेणं सातत्यानं त्याला आपण पाहिलंय. खरं तर पहिल्या बॉलला एक धाव घेऊन बॅट वरती बॉल घेऊन बॉल वरती नजर ती बसवतो आणि मग तदनंतर आक्रमण ते सातत्यानं त्याच्या बॅट मधनं बघायला मिळालंय. पहिल्या बॉल वरती आली सिंगल. एक बॉल एक स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलार ऑल इंडिया आयकॉन या टीमचा आणि तो या स्पर्धेतील आपल्या इनिंग मधला आपल्या कारकिर्दीतला पहिला बॉल तो सध्या स्थितीला खेळणार आहे कारण मागच्या मॅच मध्ये बॅटिंग मिळाली नव्हती. ऋषी शेलार पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलला फेकून देतोय. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ हाय अँड हँडसम. पहिल्याच बॉलला टोकलाय षटकार. 6 फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसला थारा नाहीये टेनिस क्रिकेट विश्वात. बलाढ्य स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. फुल टॉस बॉल वरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बरोबर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे षटकार प्राप्त झाला आणि तदनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. ऋषी शेलार याच फटक्यांकरिता त्याला ओळखलं जात आहे आणि तो स्ट्रायकर एंड वरती आहे. पुढचा बॉल कमी गतीचा याही वेळेला ओळखला वेट अँड वॉच पद्धतीचा फटका परंतु वाह काय कॅच कंप्लीट केली. कमालीची झेल लाजवाब काबिल तारीफ करावं तितकं कौतुक कमी आहे.
रोहित निकडेला तिथे आपण पाहिलं लाजवाब झेल. मागच्या दिशेनं धावत असताना या पद्धतीची कॅच बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. बॉलनं बराच काळ उंची गाठली आणि तदनंतर बॉल बराच काळ हवेत होता. वेळ मिळाला त्या क्षेत्ररक्षकाला बॉल जज करण्याकरिता आणि परफेक्ट जज आणि परफेक्ट बॉलला कॅरी केलंय. फलंदाज झाला बाद. बिग विकेट. कुठेतरी जे प्रयत्न केले होते की ऋषी शेलारला प्रमोट करायचं, ऋषी शेलारला स्ट्रायकर एंड वरती आणायचं आणि त्याची विकेट ती मात्र गमावली. पहिल्या बॉलला आला सिंगल आली होती खरं तर या ओव्हरच्या. तदनंतर ऋषी शेलारच्या बॅटमधनं वैयक्तिक पहिला बॉल षटकार दुसऱ्याच बॉल वरती, त्यानं त्याची विकेट फेकून दिली आहे. बिग विकेट डाऊन. ऋषी शेलार बॅक टू द डग आउट. मोठी सफलता, मोठी विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये प्राप्त केली. धावसंख्या 7 वरती आहे. 7 वरती पहिला आदरा तो लागत असताना आपण पाहिलाय. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये पहिली बॅटिंग ती करत असताना गजानन स्पोर्ट्स 4747. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. लखन साबले. या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठी पार्टनरशिप करण्याचा रेकॉर्ड ज्या जोडीच्या नावावरती, ती जोडी सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये लखन साबले आणि तत्बरोबरीनं कुणाल पांढरे. हलक्या हाताने दिली दिशा. याही वेळेला आली एक सिंगल. 1च्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. हेमंत सोकांडे जो या टीमचा ऑल इंडिया आयकॉन आहे, मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करण्याकरिता पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली बरोबर, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तो तैनात केला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फिरवलाय समोरनं बॉल. कुणाल पांढरे त्याच्या विपक्षात हा बॉल प्रभावी ठरलाय. पहिला चेंडू जो कुणाल पांढरे निर्धाव खेळत असताना या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत बॉल झालेत 5. धावा खर्च केलात फक्त आणि फक्त 8 आणि एक महत्वाची विकेट ऋषी शेलारच्या रूपानं. चांगली गोलंदाजी हेमंत सोकांडे. मला काय इथपर्यंत बोलवलंय ऍज अ ऑल इंडिया आयकॉन आणि त्याचं प्रतिउत्तर तो मैदानामध्ये दाखवत असताना, पेशकश करत असताना त्याला आपण पाहता. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. टप्पा पडला आणि तदनंतर निघालाय बॉल बाहेर. कुणाल पांढरे समोर कितीही बलाढ्य फलंदाज असू द्या, परंतु हेमंत ते देखील नाव मोठं आणि फक्त नावच मोठं नाही तर काम देखील मोठं केलंय. पहिली ओव्हर तीतनं कंप्लीट झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती आहे. विकेट गमावली 1. 8 वरती 1. चला स्पीडअप करायचं. एक षटकार आला होता जिथे ऋषी शेलारच्या बॅटमधनं तो षटकार बघायला मिळाला. पुढच्या बॉलवरती त्याची विकेट आणि तदनंतर पुढच्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाजी चांगली राहिली पहिल्याच ओव्हर मध्ये, परंतु आता सेकंड ओव्हर आणखी एक पॉवर प्लेचं षटक. 38 सर्कल ची 2 षटक जी आपण पाहताय, जिथे पहिल्या षटकात 2च क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर असतात आणि दुसऱ्या षटकात 3 क्षेत्ररक्षक जे बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही खरं तर 38 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, कारण उजवा हाताचा फलंदाज आहे, मग एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन आणि एक बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लिगच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. बॉलिंग स्ट्राइक वरती सागर आगान. पहिल्या मॅच मध्ये सागर आगानच्या बॅटमधनं ती कमालीची लाजवाब बॅटिंग बघायला मिळाली होती. तोच सागर आगान आता स्ट्रायकर बॉलिंग करण्याकरिता खरं तर दाखल झाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची टॉप एज, बॉल हवेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल लँड झालाय. खाली क्षेत्र होतं आणि मग तदनंतर या बॉल वरती आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केला गेला. फक्त आणि फक्त एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा धावपलकावरती जोडला गेला. तिथं खरं तर आपण पाहिलं तर सागर आगान जो मागच्या सामन्यात शेवटचं षटक हाताळण्याकरिता दाखल झाला होता. 6 बॉल 20 ची मॅच आणि तिथे अर्जुन बांगरनं जिंकवलेली ती मॅच, त्यानं बनवलेल्या त्या धावा. परंतु आता इथनं सागर आगानला प्रमोट केलं. सागर आगानला सेकंड ओव्हर करिता प्रचारित केलंय. पहिला बॉल तरी चांगला राहिला आहे. पुढचा बॉल कुणाल पांढरे रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय. स्विच आणि स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. बॉल सीमा पार फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क चाललाय बॉल. षटकार 6. लाजवाब स्ट्रोक.
कुणाल पांढरे मागचे 2 बॉल तो या पद्धतीने डॉट खेळला होता. त्याच्या विपक्षात त्याला माहिती होते की आता बॉल फिरवला जाईल आणि ज्या दिशेनं बॉलनं वळण घेतलं त्याच दिशेला फटका खेळत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. कुणाल पांढरे त्याच्या बॅटमधनं आला षटकार. पहिल्या मॅचला अर्धशतक, नॉट आउट 66 धावा आणि या मॅच मध्ये हा पहिला षटकार आला त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या पुढे जाईल, आता जाऊन पोहोचेल ती बरोबर 15 रन्स ऑन बोर्ड. याही वेळेस हा बॉल चांगला राहिला, लेग स्टंप वरती हाताळला बॉल, अतिरिक्त शफल झाला आणि त्यानंतर जागा बनवत असताना फटका खेळायचा होता, परंतु बॉल येतो डॉच. निर्धाव चेंडू सागर आगांना देखील कमबॅक केलाय. महत्वाचं खरं तर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कुणाल फुलटॉस आणि त्या फुलटॉस बॉल वरती एक क्लासिकल कलात्मक स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार दंदन करत, कारण 38 सर्कलचं हे षटक आहे जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल पांढरेच्या बॅटमधनं आणखी एक चौकार, 4. धावसंख्या आता पुढे जाते. आता वेगानं धावा बनवायला सुरुवात केली कुणाल पांढरे. त्याची ही ख्याती आहे, तो पहिल्यांदा शांत असतो तदनंतर तो विस्फोटक होतो. यावेळेस हा बॉल चांगला आहे, समोर सन्मान देण्यास भाग पाडले. स्ट्रेट लाईक एरो पद्धतीचा हा फटका जिथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक तो तैनात, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाग्यावरती होता. मग बॉल वरती येईल, रिफेक करेल, तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहिली. धावसंख्या 20-20, 1.5 चा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येवरती धावा आहेत त्या 20. शेवटचा आणि अंतिम बॉल, शेवटचा बॉल जो स्ट्रायकर एंड वरती बॅटरला आपण पाहताय लखन साबले समोर टाकलाय. पुन्हा एकदा पुढे होता, त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक करतोय चूक, रवी तिगडे त्याच्याकडनं झालेली चूक आणि मग तदनंतर बॉल चाललाय. चुकीचं परिवर्तन झाले चौकारामध्ये, 4. ट्रॅक वरती छोटा चिमुकला. खरं तर गेले काही हे सीझन, यंदाचं सीझन ज्यानं अक्षरशः गाजवलं त्याच्या गोलंदाजीनं, तो वारलीपाडा गावातून बिलॉंग करणारा मुनेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. मुनेश गवते, डावखुऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न असलेला हा खेळाडू. त्याच्या विपक्षात सत्व परीक्षा त्याची असणार, कारण स्ट्रायकर एंड वरती कुणाल पांढरे, मोठं नाव. 24 या आकड्यावरती धावसंख्या आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिला बॉल, राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती काय फटका खेळला, लाजवाब स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरनं लॉबचेप बॉल चाललाय सीमा पार. कुणाल पांढरेच्या बॅटमधनं त्याची अदाकारी पेशकश करत असताना चौकार, 4. ट्रॅकर होता, त्याला पुल केलंय, गॅप मध्ये चाललाय बॉल. आणखी एक मागचा बॉल जिथे एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं आणि या वेळेला लॉंग ऑनच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल झालाय जिथे चौकारामध्ये परावर्तित होईल बॉल, 4.
संख्या आता वेगानं पुढे जाते, जाऊन पोहोचते बरोबर 32-32. याही मॅच मध्ये कुणाल पांढरे त्याचा शो तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. त्याची बॅटिंग या मैदानावरती सातत्यानं तो फलंदाज जेव्हा जेव्हा दाखल झालाय तेव्हा चांगली कामगिरी त्याने केली आहे. मागच्या मॅचला 66 धावा नॉट आउट आणि या मॅच मध्ये 9 बॉल 20 वरती बॅटिंग करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय. थर्ड मॅनच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हर होईल दणदण करत. आणखी एक बॉल तो चाललाय सीमा पार. कुणाल पांढरेच्या बॅट मधनं आता रिव्हर्सचा एक क्लासिकल फटका. चौकार 4 आणि धाव संख्या 30. तीन चौकार आलेत या वेळेला. आता हात चौकारानंतर येणारा आमच्या कॅमेरामॅनला सन्मान करतोय, सलामी देतोय. बॉल सीमा पार स्ट्रेट लाईक एरो. सेफ झोन, सेफ फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. या गोलंदाजावरती, कारण प्रत्येक बॉल वरती हल्लाबोल केलाय. मी आधीच उल्लेख केला होता त्याची सत्व परीक्षा. समोर कुणाल पांढरे नावाचं वादळ ते मैदानाच्या आतमध्ये उभं आहे, त्याला शांत करावं लागेल, अन्यथा ही धावसंख्या मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होऊ शकते. याही वेळेला आणखी एक हा बॉल मागच्या फटक्यापेक्षा अजून दूरवरती मारलाय. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय कुणाल पांढरे. त्याच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. आणखी एक बॅक टू बॅक सिक्सेस आलेत. पहिल्या 3 बॉलला 3 चौकार आणि तदनंतर 2 बॉल 2 षटकार. धाव संख्या आता वेगानं ती पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली आहे बरोबर 48-48. 2.5 चा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल 36 वरती बॅटिंग करतोय कुणाल पांढरे. त्याची ओळख काय बॅक टू बॅक अर्धशतक येणार. आतापर्यंत या स्पर्धेत कुठल्याच बॅटरच्या नावावरती 2 अर्धशतक नाहीयेत. कुणाल पांढरे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. याही वेळेला हा देखील फटका तो निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेखा पार दणदण करत चौकारामध्ये परावर्तित झाला. बॉल 4. उदी आहे. ड्रिंक्स ब्रेक तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आता इथनं रणरीत्या आखल्या गेला असतील कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ते निर्णय घेतले गेले, परंतु आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये लखन साबले नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा.
तो आता स्ट्रायकर एंड वरती जाईल, कारण शेवटच्या बॉल वरती देखील चौकार बघायला मिळाला. 13 बॉल 40 वरती कुणाल पांढरे बॅटिंग करतोय. 10 धावा फक्त आपल्या अर्धशतकापासून दूर आहे आणि हे देखील अर्धशतक जर मैदानामध्ये झळकावलं तर पुनश्च एकदा टीम ओनर तेजस काटोळे आणि मयूर काटोळे यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. मागच्या सामन्यात देखील कॅश प्राइज दिलं होतं, मागच्या सामन्यात देखील अर्धशतक बघायला मिळालं होतं आणि आता हा सामना पुनश्च एकदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन उभा राहिला. हा फलंदाज काय बॅटिंग करतोय या मैदानावरती. खरं तर हे मैदान जणू काही त्याचं घरचंच मैदान झालंय की काय, या पद्धतीची कामगिरी सातत्याने त्याने या मैदानावरती केली आहे. आजचा पूर्ण दिवस सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड सध्या स्थितीला त्याच्या नावावरती झालाय. मागच्या मॅचला 66 नॉट आउट आणि या मॅच मध्ये 13 बॉल 40 नॉट आउट. अजून देखील 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हर तो मैदानामध्ये थांबला ना तर कुठेतरी त्याचीच जी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर 66चा आहे तो देखील तो मोडीत काढू शकतोय. अनिल आलाय, अनिल रोज पहिलाच बॉल आपण जर पाहिला लेग कटर हाताळला, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. लक्कन साबले तो मैदानामध्ये उभा. खरं तर त्याची भूमिका सध्या स्थितीला जोपर्यंत कुणाल ना त्या कुणालला स्ट्रायकर एंड वरती आणणं हेच महत्वाचं आहे. मोठे पटके जरूर खेळू शकतोय परंतु कुठेतरी जी गरज आपल्या टीमला कुणाल पांढरेला स्ट्रायकर एंड वरती आणण्याची गरज आहे आणि ते काम काय इथनं केलं जाईल. पहिला बॉल आला डॉट. पुढचा बॉल, या वेळेला मोठा फटका. बघा तुम्ही चुका करताय. सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील उभा राहू शकत होता परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात पहिला बॉल मिस आणि दुसरा बॉल जिथे गमावली आहे विकेट. फलंदाज बाद होतोय, खेळाडू बाद झालाय. अर्थातच लक्कन साबले बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं आतापर्यंत 2 बॉल झालेत, 1 विकेट ती प्राप्त होत असताना आपण पाहिलं. याही वेळेस आणखी एक या चुका तुम्हाला महागात ठरतील, कारण एका बाजूने आपला प्रमुख बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे, मग त्याला स्ट्रायकर एंड वरती देखील आणणं गरजेचं आहे. आणि सध्या स्थितीला क्षेत्ररक्षण करणारी टीम हेच सांगत असेल की कुणाल पांढरे जितका काल नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा राहील तेवढ्या धावा आपण थांबवू शकतो. आणि पहिले 3 बॉल झालेत, एकही धाव आलेली नाहीये. हा फटका चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरला क्लासिक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. या गवतावरती आग लावत असताना बॉल चाललाय दणदण करत, सीमा रेखा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. नयन घरतच्या बॅटमधनं चौकार. 4 चौकार आलाय. या ओव्हरच्या 4थ्या बॉल वरती तो चौकार येत असताना आपण पाहिला. या वेळेला जागा बनवली आणि तदनंतर पूल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार. नयन घरत तो त्याची ओळख करून देतोय. षटकार. वरती 2 आक्रमक स्ट्रोक, एक फटका जो इथनं आपण पाहायला मिळाला ना तो अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चौकार आणि तदनंतर आलेला हा स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं षटकार. धाव संख्या तब्बल 62, 62 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल तो देखील पुन्हा एकदा उडवलाय आणि ते म्हणतात ना वारा तिथेच मारा, हवा के संग संग घटा के साथ साथ. बॉल चाललाय सीमा पार. नयन घरतच्या बॅटमधनं बॅक टू बॅक सलगचा दुसरा वार. षटकार.
हे षटक कुणाल पांढरे तो मात्र संपूर्ण काल नॉन स्ट्रायकरांवरती राहिला. आपल्या साथीदारांचा खेळ तो निश्चितच नयन घरतनं केलेली कामगिरी त्यांच्या कामगिरीने तो खुश असेल. कारण पहिले 3 बॉल कुठेतरी एकही धाव आली नव्हती, परंतु तदनंतर नयन घरतनं केलेले आक्रमण, नयन घरतनं केलेले ते वार आणि मग त्याच्यावरती टीम कॅप्टन लिडिंग ऑन फ्रंट असंच काही म्हणावं लागेल. आणि मग चांगली कामगिरी त्याने केली आहे. धावसंख्या 68 या आकड्यावरती आहे. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय शेवटच्या ओव्हर करिता. अनिल दाखल झालाय. कशा पद्धतीची कामगिरी तो करणार. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक, त्याची देखील सत्व परीक्षा. कारण समोर कुणाल पांढरे नावाचं वादळ ते उभं, त्याला शांत केलं जाईल का. रिव्हर्स 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 करायचं होतं. फुल टॉस बॉल मिस झालाय रिव्हर्सच्या नादात. हा फटका सातत्यानं आम्ही उल्लेख करत असतो. ही दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि सध्या स्थितीला बर्बादच झालाय कारण डॉट बॉल आलाय. फुल टॉस होता. सरळ बाटनं मोठा फटका देखील कन्वर्ट करू शकत होता, परंतु ते म्हणतात ना जर आणि तर, याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. आणि मग हा बॉल आला इथनं डॉट. फुल टॉस होता. गोलंदाजानं खरं तर सुटकेचा एक मोठा श्वास घेतला असावा, कारण अर्थातच मैदानाच्या आतमध्ये तो डॉट आलाय. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी राहिले, खाली राहिला हा बॉल. ज्या वेगानं आला त्याच वेगानं बॉल विकेट किपरच्या हातात. बॅक टू बॅक डॉट बॉल. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. कुणाल पांढरेच्या विपक्षामध्ये तुम्ही 2 बॉल डॉट हाताळताय, मग गोलंदाजी चांगली आहे. अनिलचं काबिल तारीफ गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या स्थितीला मैदानामध्ये चालू आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. पुढचा बॉल खराब बॉल आणि त्या खराब बॉल वरती विकेट मिळाली आहे. नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने होती, कारण पहिला फुलटॉस मिस झाला, तदनंतर दुसरा ओव्हरपिच मिस झाला आणि हा बॉल अतिरिक्त बाउन्स लेग स्टंपच्या बाहेर होता. त्याच्यावरती बॅटची हलकीसी कडा, एज अँड टेकन, बिग विकेट डाऊन. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता, परंतु त्याला देखील लागली नजर. विकेटचं पतन. कुणाल अडसष्ट या आकड्यावरती कुठेतरी नजर लागली की काय या टीमला. कारण कुणाल पांढरे सारखा एका विध्वंसक बॅटर जो जागच्या जागी त्याला उभं केलं. 3 बॉल नाचवला अगदी मैदानावरती, कारण 2 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या बॉल वरती मोठा खेळाडू जरी असला तरी देखील तो प्रेशर मध्ये आला. कारण 2 डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो आणि मग आलेली विकेट. कुणाल पांढरे माघारी परतला. बिग विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश सांडे दाखल होईल. अनिल आणि फक्त अनिल. स्लॉग ओव्हरच्या षटकात या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित देखील केली नव्हती, त्याच्याकडनं एवढी अपेक्षा देखील नसेल, परंतु त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. आणि मग तो स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाजी पहिल्या 3 बॉल वरती चांगली झाली आहे. पुढचा बॉल याही वेळेला फुलटॉस होता. हा फुलटॉस तो मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. मग या बॉल वरती देखील सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगल आली. खरं तर एका सिंगलच्या मदतीनं एक सिंगल धाव महत्वाची आहे, कारण स्ट्रायकर एंड वरती जे 2 बॉल बाकी राहिलेत ना, ते 2 बॉल फेस करण्याकरिता नयन घरत जो 4 बॉल 16 वरती बॅटिंग करतोय. 3 मोठे स्ट्रोक, 2 बॉल 2 षटकार त्यानं मारले होते मागच्या ओव्हर मध्ये. काय इथनं षटकार हॅट्रिक त्याच्या वैयक्तिक बॅटमधनं येणार का. आणि हा बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्ट स्टेप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीपला तैनात. बॉलला स्टॉप करतोय, रिफेक करतोय. तोपर्यंत 2 तर कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न नसणार आहे, कारण नयन घरतला स्ट्रायकर एंड वरती थांबायचंय. येणाऱ्या बॉल वरती धावा आल्या 2 आणि धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली. आता 70 प्लस जातीये. 71 धावसंख्या धावपलकावरती. चांगली टोटल 71 धावा धावपलकावरती त्या लागला गेलात. आता शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी राहिला. शेवटचा बॉल, पूर्वार्धाच्या खेळातला शेवटचा आणि अंतिम बॉल. याही वेळेला नयन घरतनं फटका चांगला खेळला. गॅप मधनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅपला भेदला आणि मग बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4.
चला त्वरित लवकरात लवकर फिल्डिंग ती सेट करून घ्यायची आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. नुकताच आपण पाहता जिथे पहिली बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट्स 4747च्या माध्यमातून धावफलकावरती बरोबर 75 धावा ज्या लोडल्या गेल्या आणि विजयाकरिता करायच्या धावा 76 ची गरज आहे. रोझी 11 आणि टीम डीके स्पोर्ट्स बोथ टीम कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता त्वरित जोडायचंय. टीम रोझी 11 आणि टीम डीके स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता जोडा. रोझी 11 टीम आपला कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये जोडा. चला चला दोन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. अर्थातच आपण जर पाहिलं तर कारण फिल्डिंग सेट झाली आहे. क्षेत्ररक्षण करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये टीम सज्ज झाली. गजानन स्पोर्ट्स 4747 पहिला सामना याही टीमनं एक बलाढ्य धावसंख्येने जिंकला होता. याही मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करतायत आणि प्रथम बॅटिंग करत असताना 75 धावा ज्या त्यांच्या माध्यमातून उभारला गेला आणि 76चं टार्गेट 76 रिक्वायर्ड आणि त्याकरिता तुमच्याकडे 30 बॉल रिमेनिंग असतील. 30 बॉल मध्ये 76 करायचे आहेत. सोपं नसणार हे टार्गेट, परंतु सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होऊ शकतोय. पहिलं सत्र जरी इथनं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलं असलं परंतु दुसरं सत्र हे क्रिकेटच्या खेळातलं निर्णायक सत्र असतं. जे दुसरं सत्र ज्या टीमच्या नावावरती राहील ती टीम निश्चितच या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करताना देखील बघायला मिळेल. एमजे फायटर या टीमच्या माध्यमातून आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला होता परंतु तो सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत गेला आणि शेवटच्या बॉल वरती तो सामना त्यांना पराजित व्हावा लागला होता. या सामन्यात ते मोठ्या ताकदीने उतरतील. ही मॅच त्यांना जिंकायची आहे. या स्पर्धेत अस्तित्व कायम ठेवायचं आहे कारण एका मॅचच्या लीग फॉर्मॅट सध्या स्थितीला आपण पाहताय. एका टीमच्या 4 मॅचेस आणि मग 4 पैकी 3 मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आणि सध्या स्थितीला आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम जिथे एक संघ पहिला सामना पराजित होऊन आलाय आणि एक संघ पहिला सामना विजयी होऊन आलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी शेलार. पहिलाच बॉलला हवा दिली आहे. फटका फसला क्षेत्ररक्षकाच्या हातात. बिग विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती रोशन आगान, सागर आगान बॅक टू द गाउच आणि ऋषी शेलारच्या या विकेट करिता तेजस काटोळे आणि मयूर काटोळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला मिळाली विकेट. डायमंड डक शून्याचा चष्मा प्रदान करून फलंदाज बाद झालाय आणि मग त्यानंतर सागर आगान बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी निगडेला आपण पाहताय. त्यानं आल्या पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इरादे केले. फर्स्ट ओव्हर पिच बॉल जिथे समोर मारलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय हरी निगडेच्या बॅट मधनं. पहिला बॉल चमकार. थँक्यू. 2 बॉल धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. याही वेळेला हरी निकडेचा हा फटका फसला. विकेट किपर कुणाल करणार नाहीये चूक. आणखी एक सफलता. पुनश्च एकदा माघारी परतावं लागतंय आता हरी निकडेला. पहिला बॉलला चौकार आणि दुसऱ्या बॉलला आली विकेट. फलंदाज बाद.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत आपण टॉस करण्याकरिता शेवटचा पुकार देतोय, शेवटचा आणि अंतिम पुकार टीम रोजी 11. आपला कर्णधार त्वरित 1 मिनिटाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. 75 धावा पहिल्या सत्रात बनला गेल्या. 76चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये 4 वरती 2 ची सध्याची परिस्थिती आपण पाहताय. याही वेळेला स्विंग अँड मिस ऋषी शेलार, याच करिता त्याला ओळखलं जातं का मला या टीमच्या माध्यमातून ऑल इंडिया आयकॉन म्हणून घेतलं गेलंय आणि ते सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय की मी त्या दर्जाचा खेळाडू आहे. म्हणूनच तर माझी ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये भूमिका मी बजावतोय. याही वेळेला हाफ स्ट्रायकर बाउन्सर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा, डोक्याच्या वरनं गेलाय बॉल आणि 1 बाउन्सचा देखील इशारा दिला जाईल. इट्स व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मग तदनंतर एका धावेनं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 5. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 5 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्या गेल्यात. पहिलं षटक जसं समाप्त होईल लगेच टॉस बॉक्स मध्ये देखील आपण जोडणार आहोत, जिथे दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचले गेलेत. एका बाजूने टीम डीके स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने टीम रोजी 11. दोन्ही टीम पहिला सामना पराजित होऊन आलात, त्यामुळे पहिल्या विजयाच्या शोधात असतील. यावेळेस वाह काय स्ट्रोक खेळला, लाजवाब, अप्रतिम, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फेकून दिलाय, बॉल चाललाय सीमा पार. फलंदाज आपण जर पाहिलं अजय चव्हाण, षटकार. डबल फिगर मध्ये धावसंख्या जात असताना 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंड वरती अजय खांबालकर, वेगवान मारा, प्रचंड वेग, भन्नाट वेग बघायला मिळाला. वेगावरती स्वार होत असताना बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती. चला दोन्ही टीम चे कर्णधार इथपर्यंत पोहोचले गेले. तेजस काठोळे, मी आपणास विनंती करतोय आपण आपला शुभ हस्त यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस तो इथनं करून घ्यायचा आहे. एका बाजूने टीम डीके स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूने टीम रोजी 11. दोन्ही टीम या सामन्यात हा दोन्ही टीम करिता महत्वाचा सामना असेल, कारण पहिला सामना ते पराजित होऊन आलेत, त्यामुळे हा विजय दोन्ही टीम करिता गरजेचा आहे. आणि टॉस तो डीके स्पोर्ट्सच्या बाजूने गेलाय आणि डीके स्पोर्ट्सच्या बाजूने टॉस विन झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, म्हणजे रोजी 11 टीम आपल्या वाटेला बॅटिंग आहे. जाऊया मैदानामध्ये. टॉसचा रिपोर्ट देखील पोहोचला गेला आपल्यापर्यंत, जिथे डीके स्पोर्ट्सच्या माध्यमातून टॉस विन आणि प्रथम निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या ओव्हर नंतर 11 लागलात. 76चं टार्गेट. आता 24 बॉल 65, 4 ओव्हरला 65 धावा. 4 ओव्हर 65चं टार्गेट. काय हे सेट केलं जाईल, हे बनवलं जाणार का? बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मनोज फरडेच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाणार. पहिला बॉल. स्ट्रायकर एंड वरती हेमंत सोकांडे, ऑल इंडिया आयकॉन, चांगला फटका खेळलाय. ग्राउंड शॉट, मिड विकेटचं क्षेत्र निवडलं या फटक्याकरिता. वेगानं धावलेत. क्षेत्ररक्षक थोडा लूज राहिला, डेली फेक केली गेली आणि मग त्यानंतर 2 धावा अगदी सहज त्या कंप्लीट होत असताना आपण पाहिलात. वेगानं धावा पलवल्या केल्या जात आहेत. अर्थातच चोरलेल्या या धावा तुम्हाला साथ देत आहेत. एक धाव महत्वाची आहे, कारण तुम्ही चेस करतायत धावा. 76चं टार्गेट आहे. एक धाव देखील महत्वाची आणि सध्या स्थितीला धावसंख्या 13 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस लाईन चेक करावी लागेल लेग स्टंपच्या बाहेर. मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वाईड एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजय खांबालकर आणि हेमंत सोकांडे ही जोडी, या 2 फलंदाजांवरती या संपूर्ण टीमची जबाबदारी, या सामन्याची धुरा ती सांभाळावी लागेल. यावेळेस स्ट्रेट उडवलाय. स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, समोर मारला आणि मग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट लाईक आरो. षटकार. 6.
लाजवाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हा फटका किती क्लासिकल होता. समोर स्ट्रेट बॅट, स्ट्रेट हिट आणि मग त्याच्यावरती षटकार. ही ताकद आहे हेमंत सोकांडेची. ऑल इंडिया आयकॉन तो देखील मैदानामध्ये खेळ करतोय. यावेळेस पुढे टाकला फुलरलेनचा बॉल, त्याच्यावरती खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नयन त्याच्या मस्तकावरती दस्तक दिलं या बॉलनं आणि मग एक सिंगल ती कंप्लीट होताना आपण पाहताय. एकच्या मदतीने धावसंख्या 21. संघ मालक इथनं आपण पाहताय जे साथ देत आहेत गोलंदाजाला, प्रोत्साहित करतायत, चिरप करतायत, कारण चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. षटकारानंतर एक पुढचा बॉल जो फुलर लेनचा हाताळला आणि अर्थात धावसंख्या 21 वरती आहे. ही गेम ऑन आहे कारण 21 बॉलला 55 करायच्या. जोपर्यंत हेमंत सोकांडे मैदानामध्ये तोपर्यंत या धावा होऊ शकतात. परंतु इथे अजय खांबालकर तो सांगतोय मीही कमी नाहीये, माझ्यामध्ये देखील ती क्षमता आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता सीमा पार अजय खांबालकरचा वार. बॉल ट्रॅव्हल झालाय, षटकार 6. लाजवाब स्ट्रोक. ओव्हरपिच बॉल टप्प्यात आला मग कार्यक्रम होणार आणि तीच कामगिरी सातत्यानं चालू आहे. मनोज फरडे आता त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण. 4 बॉलला 16 धावा आल्यात त्याच्या विपक्षात. महागड षटक. या ओव्हरला धावा 16 आलात आतापर्यंत. धावसंख्या 27. चांगली टोटल. 20 बॉल 49. आता गेम ऑन झाली. सध्या स्थितीला ड्रायव्हिंग सीट वरती चाललं जाता बॅटिंग करणारी टीम. फुलटॉस बॉल मिस झालाय. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. आणखी एक फलंदाज अर्थातच अजय खांबालकर तो स्वतःला सिद्ध करण्याची कामगिरी आता या मॅच मध्ये करतोय. बॉल चाललाय सीमा पार. चौकार 4. आता या ओव्हर मध्ये पगडा भारी राहिला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. एमजे फायटर त्यांच्या नावातच फायटर आहे आणि ते फाईट करतात मैदानाच्या आत. आणखी एक फुल टॉस. आता ही कॅच महत्वाची. ती कॅच कॅरी झाली. बिग विकेट. मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक मोठा मोहरा टिपला गेलाय. फलंदाज अजय खांबाळकर त्याला माघारी परतवले आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून लगेचच बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं थर्ड हंपायर तिसरा पंचांकडे निर्णय. तिसरा पंचांकडे बीमर करिता चेक केलं जाईल. तिसरा पंचांकडनं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. OUT आउट. बॅटिंग करणारी टीम हे देखील लक्षात असू द्या, तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलाय. आता इथून पुढे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत याची देखील नोंद घ्या. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅट जास्तीचा वेळ घेतला जातोय कारण 2 ओव्हर झालात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 31. 3 विकेट गेल्या असल्या तरी धावसंख्या बलाढ्य, कारण 18 बॉलला 45 करायच्यात. 18 बॉल 45 धावा. रिक्वायर्ड रन रेट 15चा आहे. करंट रन रेट 15.50चा आहे आणि तोच कायम ठेवावा लागेल. ओव्हरच्या मागे प्रति ओव्हरला 15 बनवायच्यात. अजिंक्य बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळले आणि तदनंतर लगेचच पंचांच्या माध्यमातून इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्राची धाव आली. धावसंख्या 32. 18ला 44. सोपं नसेल हे टार्गेट चेस करणं, परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हेमंत सोकांडे तो उभा आहे ना, हे टार्गेट तो चेस करू शकतोय. त्याच्या विपक्षात बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू तो इथनं आलाय. पुनश्च एकदा वाईट. खराब चेंडू. 2 वाईट बॉल आलेत. काय रणनीती असेल
बॅटर पासनं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिले दोन चेंडूचे लेग कटर स्वरूपाच्या हाताळण्याचा प्रयत्न आणि अर्थातच ते इथनं आलेत वाईट. 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केला. 33 वरती 3 सध्याचं समीकरण आपण पाहताय. या वेळेला अतिरिक्त शफल झाला. अगदी वाईट लाईन वरनं येऊन तो खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु अजिंक्य चतुर चाणाक्ष गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि मग तो इथनं चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू एका टप्प्यावरती हाताळले. हा बॉल त्यानं बॅटरला पाहिलं, बॅटर शफल झालाय, मग पुन्हा एकदा त्याला फॉलो केलं, व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर ठेवला, बॅटची कडा घेऊन जिथे बॉल आला डॉट. या वेळेला जागा बनवली आणि हा स्ट्रोक हवेचा वेग एवढा आहे की मिस टायमिंग देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा बॉल निघून चाललाय सरळ सीमा पार. हेमंत सोकांडे त्याचा वार तो इथनं षटकारामध्ये पार झालाय. 6 लाजवाब स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय हेमंत सोकांडे, 5 बॉल 15 वरती जाऊन पोहोचलाय. ऑल इंडिया आयकॉन आणि तो सध्या स्थितीला स्वतःला सिद्ध करण्याची कामगिरी करेल काय? हाही बॉल आता उडवलाय. मॅचची गोल्डन विकेट आणि क्षेत्ररक्षक कुणाल कडनं ही चूक अपेक्षित नव्हती. या टीमचा सर्वाधिक मोठा खेळाडू, सर्वाधिक विश्वास ज्या खेळाडूवरती आहे त्याच्याकडनं झालेली चूक. प्रेशर मध्ये मोठ्या खेळाडूंकडनं देखील चुका घडतात आणि ती चूक मैदानाच्या आतमध्ये कुणाल पांढरेकडनं सोडलेली झेल आणि मिळालेलं हेमंत सोकांडेला हे जीवनदान काय महागात पडेल. ही कॅच सोडलीये की मग मॅच सोडलीये. 2 धावा आल्या, धावसंख्या 41-41. आता 15ला 35 ची गरज आहे. 15 चेंडू 35 धावा. जले पे नमक, परंतु हा देखील फटका फसलाय. मागे चुकी झाली परंतु आता नाही, आता चुकी होणे नाही. मैदानाच्या आतमध्ये कॅच कॅरी झाली. बिग विकेट कुणाल पांढरेनं त्याची चूक लगेच सुधारत असताना फलंदाज झाला बाद. बिग विकेट हेमंत सोकांडे, बागतोडागाव. नकोय अजिंक्य तुपांगे ज्यानं ही महत्वाची विकेट मिळवली आणि त्याच्या विकेट करिता पुनश्च एकदा तेजस काटोळे आणि त्याचबरोबरीनं मयूर काटोळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 14ला 35. 14 चेंडू 35 धावा. 35 धावा 14 बॉल. काय घडेल काय बिघडेल. महत्वाचे शेलेदार गमावलेत. एमजे फायटरनं 4 प्रमुख बॅटर ते डगआउट मधनं पोहोचले गेलेत, परंतु आता मैदानाच्या मिडल ऑर्डरची बॅटिंग लाईनअप संध्या निर्माण खूप कमी वेळा होतात. या पद्धतीच्या संध्या ज्या निर्माण होतात ना त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि क्रिकेटमध्ये संध्या खूप कमी वेळा मिळतात. सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटरला जी संधी मिळाली आहे, अर्थातच आदेश निकडे आणि बरोबर अनिल रोज. आदेश निकडे आणि अनिल रोज हे फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आल्या पहिलाच बॉल तो उडवलाय आणि तो निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला हाताला चुंबन घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या पहिला या षटकारानं आता गेम पुन्हा एकदा कलाटणी घेतीये. हा सामना अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे कधी या बाजूने झुकतोय तर कधी त्या बाजूने झुकतोय. एक षटकार आला, हा सामना बॅटिंग करणारा टीमच्या बाजूने झुकताना बघायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला समोर उडवलाय. बॉल न उंची तर गाठली, लांबी किती, लांबी सीमा पार. जेवढी हवी होती तेवढी लांबी मिळाली. आणखी एक सलगचा दुसरा. आदेश निकडे काय बॅटिंग केलीये, लाजवाब, काबिल तारीफ, करावं तितकं कौतुक कमी आहे.
धावा 12 बॉल 3 ओव्हर मध्ये 53 धावा धावफलकावरती जोडलात. या टीमच्या माध्यमातून बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे हे दर्शवलं जाते, हे दाखवलं जातंय. जरी आम्ही 4 प्रमुख फलंदाज गमावले असले तरी देखील मी आधीच उल्लेख केला, संध्या खूप कमी वेळा निर्माण होतात आणि ज्या संध्या निर्माण होतात ना त्या संधीचं सोनं करायचं असतं. आपलं नाव ते लौकिक करायचं असेल, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणायचं असेल तर जेव्हा जेव्हा तुम्हाला संध्या मिळतात ना त्या संधीचं सोनं देखील करायचं. आणि मैदानाच्या आतमध्ये त्या संधीचं सोनं करत असताना आदेश निखडे 2 बॉल 2 षटकार 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. तो नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. 12 बॉल 23 ची मॅच. आदेश निगडे आणि त्याच्या सोबतीला अनिल रोज. आमच्या साथी समालोचक हर्षल सरांनी उल्लेख देखील केला होता की त्याच्या कारकिर्दीतली पहिली बाईक जी त्यानं जिंकली तो अनिल रोज मात्र मैदानामध्ये दाखल म्हणजे हा देखील खेळाडू कमी नाहीये. जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवित केला जातो, जो ठरला जातो, जो बाईकचा मानकरी ठरतो म्हणजे त्याच्यामध्ये देखील क्षमता असणार आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. म्हणजे सध्या स्थितीला ही मॅच एमजे फायटर टीम करिता जरूर ऑन आहे. कारण 12 बॉल करायच्या 23, मागच्या 2 बॉलला 2 षटकार आणि तदनंतर झालेली ही गेम ऑन. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये लखन साबले. 12 बॉल 23 स्ट्रायकर एंड वरती अनिल रोज. चला स्पीडअप करा जास्तीचा वेळ होतोय. 12 बॉल 23. अंधेधुंदी बॅट फिरवली गेली ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. मग त्यानंतर पंच आमच्याकडे वळलेत ऑफिशियल पंच. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या टीम कडनं रिव्ह्यू घेतला? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं. यस, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू गमावलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं व्हाईट करिता पुनश्च एकदा इथनं रेफर गेलं तिसऱ्या पंचांकडे. 12 बॉल 23. हा बॉल जिथे लाईन चेक केली जाईल नक्की बॉल कुठे पिच झालाय. थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. दोन्ही टीम्स याची नोंद घ्या. आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे आता जो काही निर्णय पंचांचा असेल तोच ग्राह्य धरावा लागेल. पहिला बॉल आला व्हाईट. आता 12 बॉलला 22. छोट्या बॅकलिपनं खाली ठेवला हा बॉल. ग्राउंड शॉट खेळला. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या पद्धतीचे बॉल याच पद्धतीनं स्टॉप करणं गरजेचं आहे. खरं तर ही ऑस्ट्रेलियन फिल्डिंग आहे आणि ती मैदानामध्ये दाखवली जाते. चांगला स्टॉप केला. धाव आली फक्त आणि फक्त 1 स्ट्रायकर एंड वरती. आता आदेश निखडे ज्याच्या बॅट मधनं मागच्या ओव्हरला शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार आलेत तो आदेश निखडे स्ट्रायकर एंड वरती. अकराला 21. 11 बॉल 21 ची मॅच. याही वेळेला हा बॉल मोठा फटक्यात कन्वर्ट करायचा होता. देहष्टीवरती लागतोय. डॉट बॉल आलाय. 1-1 डॉट बॉल. या सामन्यावरती पकड मजबूत करताना बघायला मिळेल टीम गजानन स्पोर्ट्स 4747. कारण सामना 1 डॉट आला की मग सामना अवघड होतो. समीकरण बदली होतं, समीकरण चेंज होत आहे. आता 10 बॉल 21. 10 चेंडू 21 धावा. प्रत्येक बॉलला 2-2 धावा घ्यायच्यात. रिक्वायर्ड रन रेट 12 वरती जाऊन पोहोचला. याही वेळेस लाईन चांगली आहे. बॅटर आशाभूत नजरेनं पाहतोय परंतु तुम्ही तुमचा रिव्ह्यू तो गमावला गेलाय. एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला जातोय. हा देखील बॉल आलाय डॉट. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. प्रेशर सर्व काही बघायला मिळेल. कारण ज्या बॅटरनं 2 बॉल 2 षटकार मारले होते तोच बॅटर आता 2 बॉल 2 डॉट देखील खेळतोय. 9 बॉल 21. 9 चेंडू 21 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सलगचा 3रा आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. वा, काय घडलंय? प्रेशर मध्ये मोठमोठ्या खेळाडूंकडून देखील चुका होतात आणि मैदानाच्या आत मोठी विकेट ती प्राप्त झाली. फलंदाज झालाय बाद. नक्की कुठला बॅटर बाद? आदेश निखडे की मग अनिल रोज?
कुठलाही बॅटर बाद असू द्या, आदेश आदेश निकडे बाद. आदेश निकडेला माघारी परतावा लागेल, कारण क्रॉसिंग झालं नव्हतं. आदेश निकडे तो विकेट किपर एंड करणं त्यानं क्रीज सोडला आणि मग तोपर्यंत विकेट किपरनं चतुर चाणाक्षपणा दाखवला. विकेट किपर एंड कडे तिथेच त्यानं बॉल लावला स्टंप वरती आणि मग फलंदाजाला बाद घोषित केलंय. बाद तर झालाय फलंदाज आणि विकेट क्रमांक 3, तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपण पाहिली आहे. सॉरी, 5वी विकेट आहे. 55 वरती 5 आणि 3 सलगचे डॉट आलेत ना, त्या डॉट बॉलनं आता मैदानाच्या आत हा सामना कुठेतरी सध्या स्थितीला पगडा भारी आहे टीम गजानन स्पोर्ट्स 4747 टीमचा. कारण येणारे बॉल 8 चेंडू 21 धावा. नवीन बॅटर आणखी एक प्रतिभा संपन्न असलेला हा खेळाडू रोहित आहारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप लेट आलाय हा फलंदाज, परंतु 8 बॉलला 21 ची मॅच. 8 चेंडू 21 धावा, 21 धावा 8 बॉल. रोहित आहारे स्ट्रायकर एंड वरती आल्या पहिलाच बॉल खेचून मारलाय. एक तर होईल कंप्लीट, परंतु दुसरीचा प्रयत्न नाहीये. अनिल रोज स्वतःवरती दाखवतोय विश्वास. काय त्या विश्वासानं खेळ केला जाणार का? 7 बॉल 20. कुठे ही मॅच 11 बॉल 21 ची होती, ती 7 बॉल 20 वरती आली आहे. कारण मागचे 4 बॉल जिथे धाव आली फक्त आणि फक्त 1. 7 चेंडू 20 धावा. दोन्ही बॅटर नुकतेच मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही बॅटरने एक बॉलचा फेस केला, एक बॉल मध्ये एक धावा बनवला. 7 बॉलला 20 करायच्यात. सेट बॅटर तो बाद झाला. या मॅचचा निर्णायक बॉल आहे आणि तो देखील स्विंग आणि मिस. ही ओव्हर लाजवाब, काबिल तारीफ. या सामन्यावरती पकड मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाव या गोलंदाजाला, अर्थातच लखन साबले. कमालीची कामगिरी, कमालीची कामगिरी. 12 बॉल 23 ची मॅच 6 बॉल 20 वरती येऊन ठेपली आहे. कोणी विचारही केला नव्हता की ही मॅच 6 बॉल 20 वरती येईल. सिंगल डबल देखील घेणं तितकंच गरजेचं होतं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये झालेली ही खराबी, बॅटिंगचं प्रदर्शन खराब झालं. टीम मीटिंग नकोय पंच, टीम मीटिंग नकोय, अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा 38 सर्कल मध्ये तैनात करावा लागेल. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये करायच्या धावा 20 आणि हे निर्णायक षटक हाताळण्याकरिता जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय कुणाल पांढरे. आला बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल करायच्यात 20. कुणाल पांढरे बॅटिंग खूप चांगली केली. या बॅटरनं 40 धावांचं योगदान त्यानं दिलं आपल्या टीम करिता. पहिले बॅटिंग करत असताना सर्वाधिक मोलाचा वाटा तो त्या धावसंख्या बनवण्यामध्ये ज्याचा राहतो सातत्यानं, तो कुणाल पांढरे. आता बॉलिंग करण्याकरिता त्यानं ज्या धावा बनवल्या त्या वाचवण्याकरिता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण येणारे बॉल 6 धावा डिपेंड करायच्या 20. बघा शेवटचा पुकार असेल, खूप सारा वेळ घेतला गेला. 6 बॉल 20. स्ट्रायकर एंड वरती रोहित आरे. 6 बॉल 20. पहिला बॉल पुढे फुलर लाईनचा बॉल. पहिला चेंडू आला निर्धाव, डॉट. निर्धाव चेंडूची फेक ती मैदानाच्या आतमध्ये झाली. आता हा सामना अवघड होईल, कारण 5 बॉल 20. प्रति बॉल वरती चौकार मारावा लागेल, प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल, प्रत्येक बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. सोपं नसेल. आणखी एक डॉट आला ना तर ही मॅच पूर्णतः गजानन रेफर परंतु चेक केलं जाईल, कारण तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. डायरेक्ट हिट झाली आहे. चेक केलं जात आहे बॅटर नक्की क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही.
OUT आउट. फलंदाज बाद झालाय म्हणजे याही बॉलला धाव येणार नाहीये. अर्थातच आता हा सामना वाईटची धाव आहे. 57 धावसंख्या धावफलकावरती आहे. 4.1 चा खेळ कंप्लीट झाला. आता 5 बॉल 19, 5 चेंडू 19 धावा, 19 धावा 5 बॉल. पाच चेंडू 19 धावा. स्ट्रायकर एंड वरती अनिल रोज. त्यानं स्वतःकडे स्ट्राइक घेतली कारण बॉल वाईड होता, परंतु त्यानं विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. उडवलाय बॉल, निघून चाललाय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका. बॉल सीमा पार. गेम ऑन करतोय अनिल रोजच्या बॅट मधनं. इट्स अ हाय अन हँडसम षटकार. 4 बॉल 13, 4 चेंडू 13 धावा. अनिल रोज हा खेळाडू या धावा बनवण्याची क्षमता ठेवतोय. त्याच करिता त्यानं स्ट्राइक घेतली आणि मग त्यानं आल्या आल्या लगेचच पहिला बॉल षटकार मारलाय. या वेळेला बॅटची टॉप एज. कॅच महत्वाची आहे. स्वतः गोलंदाज कुणाल जज करतोय. निर्णायक क्षणाला सोडलेली ही झेल किती महागात ठरेल. परंतु इथनं आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आत 3 झाल्या कंप्लीट आणि आता चौथीचाही प्रयत्न चालवलाय. फेक केली जातीये. विकेट सॅक्रिफाईस. 3 धावा आल्या, महत्वाच्या 3 धावा येतात. आता येणारे बॉल बाकी राहिले 3 बॉल 10 ची मॅच. 3 चेंडू 10 धावा. अनिल रोज त्यानं असेच एक किरण ते उभं केलंय आपल्या टीम करिता. मी मॅच जिंकू शकतो. स्ट्राइक देखील ठेवली आपल्याकडे. मागच्या 2 बॉलला 9 आलात. जिथे 5 बॉल 19 ची मॅच होती, आता ती 3 बॉल 10 वरती येऊन ठेपली आहे. 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 बॉल. काय घडणार, काय बिघडणार. अनिल रोज काय ही मॅच आपल्या टीम करिता विजय प्राप्त करून देईल की मग कुणाल पांढरे. त्याच्याकडनं खरं तर गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवरती ती कॅच तेवढी सोपी नव्हती आणि त्याच कारणाने ती कॅच ड्रॉप देखील झाली आहे. जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा अनिल रोजला घ्यावा लागेल. 3 ला 10, 3 चेंडू 10 धावा. स्ट्रायकर एंड वरती अनिल. आडवा बाटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. हा डॉट बॉल. आता प्रेशर बॅटिंग करणारा टीम वरती आहे. अनिल रोज वरती प्रेशर आहे कारण त्यानं एक जरी बॉल आता इथनं मिस केला तर हा सामना समोरच्या टीमच्या बाजूने जाताना बघायला मिळेल. गेम अजून देखील ऑन आहे कारण 2 बॉलला 10 बनू शकतात. 2 चेंडू 10 ची मॅच. कुणाल पांढरेला फक्त एक चांगला बॉल आणि मग आपली टीम विजयाच्या दिशेने जाईल. 2 बॉल 10. खेचून मारलाय ऑफ स्टंप वरचा, व्हाईट लाईन वरचा बॉल. तो खेचून मारला आणि त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक कारण तो कॅच वरती आला. अन्यथा हा बॉल बाउंड्री पर्यंत देखील पोहोचू शकत होता. आणि मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल आणि विजयासाठी करायच्यात 9 धावा. 1 बॉल 9. औपचारिकता बाकी आहे. गोलंदाजानं कुठल्याही प्रकारची चूक केली नाही तर मग हा सामना जिंकणं. रन नाहीये म्हणजे 1 बॉल 10. 1 बॉल 10. बॅटर बाद घोषित केला पंचांच्या माध्यमातून. 1 चेंडू 10 धावा, 10 धावा 1 बॉल. आता या मॅचची औपचारिकता. कुणाल पांढरे म्हणजे चुकी ती त्याच्याकडनं तरी अपेक्षित नसणार. पुन्हा एकदा सलगचा दुसरा विजय काय मिळवणार. या चांगला बॉल टाकलाय म्हणजे विजयी झाली आहे टीम. हा बॉल देखील क्षेत्ररक्षकाच्या हातात. कॅच कॅरी झाली आणि विजयी होत असताना आपण पाहताय गजानन स्पोर्ट्स 4747.
अजिंक्य दुपांगे आणि ऋषी शेलार आपण या आपला करिता दोघांकरिता देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते कलेक्ट करण्याकरिता लगेचच आपण टॉस बॉक्स पर्यंत यायचंय. तुर्ताच आपण इथं थांबतोय आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात यापुढील होणारा सामना जिथे रोजी 11 आणि त्यांच्या विपक्षात भिडंत करण्याकरिता टीम डीके स्पोर्ट्स विक्रांत सांडे कोच ते मैदानात जात असताना आपण पाहत आहे. अर्थातच या